ज्या ठिकाणी तुम्ही आता तपासणी केली गॅस सिलेंडर संदर्भातला अवैध साठा आहे का, काळा बाजार आहे का, काय कधी प्रक्रिया असणार आहे पुढची आपली रेशनिंगची? आणि सध्या या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सिलेंडरचा तुटवडा निर्माण करण्याची जी प्रोसिजर चालू आहे, म्हणजे जे सिलेंडरचे जे व्यापारी आहेत यांनी या ठिकाणी डॉमिनोज पिझ्झा यामध्ये एक स्टोअर आहे, त्या स्टोअरमध्ये गो गॅस आणि HP आणि इतर कंपनीचे सिलेंडर या ठिकाणी त्यांनी भरलेले आणि रिकामे सिलेंडर स्टोरेज केलेले आहेत. एक काळा बाजाराच्या दृष्टिकोन त्यांनी ते सिलेंडर स्टोरेज केलेले आहेत. तर याबद्दल आम्हाला एक खबर भेटली होती पोलिसामार्फत, आणि आमचे उपनियंत्रक माननीय काळे साहेब, प्रशांत काळे साहेब यांच्यामार्फत आम्हाला ही खबर भेटली. आणि इथले जे लोकलचे जे आहेत त्यांनी पण आम्हाला इथे खबर अशी दिली की या ठिकाणी जे सिलेंडर आहेत त्या हिशोबाने आम्ही या ठिकाणी धाड टाकली, आणि धाडीमध्ये आपण बघता की हा साठा आम्हाला इथे आढळून आलेला आहे. एकूण कोणकोणत्या कंपन्या आहेत, कशा प्रकारचा व्यावसायिक पण आहे का आणि घरगुती देखील गॅस आहे का? सिलेंडर आहे त्याच्यामध्ये 15 किलो, 19 किलो वजनाचे आणि 21 किलो वजनाचे गो गॅस, आणि गो गॅसचे भरलेले 48 आहेत याच्यामध्ये, आणि 19 किलोचे HPचे भरलेला एक आहे. बाकी सर्व सिलेंडर हे रिकामे आहेत. एकूण 138 सिलेंडर या ठिकाणी आपल्याला आढळून आले, म्हणजे भरलेले 53 आणि रिकामे 85. काय कारवाई सर आता पुढे अधिनियम काय सांगणार? हा, याच्यामध्ये आम्ही यांच्यावरती जीवनावश्यक वस्तू कायदा आणि LPG ऑर्डर 2000च्या अनुषंगाने यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल आम्ही करणार आहेत, आणि ती प्रोसिजर आम्ही सध्या चालू केलेली आहे. मग हे सिलेंडर कुठे कशा काय वितरण करणार होती, काय माहिती मिळाली? नाही, आता या संदर्भात आम्ही चौकशी निश्चितच, आता जे स्टोअरचे जे मालक आहे यांच्याकडनं आता हे सध्या नाही येते, त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांचा जबाब आम्ही घेणार. त्यांनी कशा प्रकारे कुठून हे सिलेंडर आणले आणि कशासाठी आणले ही चौकशी आमची चालू आहे. सर, डॉमिनोज पिझ्झा आहे, किती सिलेंडर त्यांना ठेवण्याची मुभा आहे, आणि या ठिकाणी पाहिलं तर त्यांची स्वतःची लाईन आहे का, सिलेंडर आहे का, काय वापरत होती? हा, आणि यांना सिलेंडर एवढे सिलेंडर ठेवण्याची यांना मुभा नाही आहे. शासनाने यांना फक्त कमर्शियल सिलेंडर हे 20%च देण्याचे यांना अलॉट केलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त सिलेंडर यांनी या ठिकाणी म्हणजे स्टोअर केलेले आहेत. ते निश्चितच कायद्याला लागून नाहीये. त्याच्यामुळे स्वतः व्यवसायामध्ये कुठला सिलेंडर वापरतो का, पाईपलाईन आहे काय? नाही, आता यांच्याकडे ओव्हन वगैरे पण असतात, यांच्याकडे इलेक्ट्रिक ओव्हन असतात त्या, आणि इलेक्ट्रिकवरती ओव्हनवरती यांना हे मुभा दिलेली आहे. पण त्याच्यानंतर यांनी हे सिलेंडर कशासाठी स्टोअर केलेले आहेत त्याचा शोध आम्ही नक्कीच घेऊ. त्याच्यामध्ये